आपल्यासोबत खासदार प्रतिभा धानोरकर आहेत. काल निशिकांत दुबेंना तुम्ही जाब विचारला, नक्की काय लॉबीमध्ये घडलेलं? लॉबीमध्ये सुरुवातीला ते दिसल्यानंतर आम्ही तर शोधतच होतो, पण 2 दिवसापासून आम्हाला ते सापडले नाही. सापडल्यानंतर आम्ही जय महाराष्ट्र म्हणून त्यांना बोललो, पण बोलल्यानंतर अक्षरशः खाली मान घालून आमच्या सगळ्याच्या तावडीतून पळ कसा काढता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला. पण महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठीच्या बाबतीत असं चुकीचं वक्तव्य जर का एखादा भाजपाचा खासदार करत असेल तर ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. खरं तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना ताकीद दिली पाहिजे की जबाबदार पदावरती असल्यावर अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य आपण करू नये. आणि आजही सांगतो की महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. कर्तृत्ववान लोक या महाराष्ट्रात घडले आणि महाराष्ट्राच्या बाबतीत असं चुकीचं वक्तव्य जर का कोणी करत असेल तर आम्ही पक्ष बाजूला ठेवून, जातीभेद बाजूला ठेवून सगळे खासदार एकजुटीनं शेवटच्या घटकापर्यंत. मराठी खासदार कोण होते? भाजपाचे मराठी खासदार कोणी नव्हते, पण आम्ही महाविकास आघाडीचे जवळपास 15 खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते. निशिकांत दुबे जर मान खाली घालून जात असतील तर ते असं म्हटले की समुद्रामध्ये डुबू कर तुम्हाला मारू, पटक कर मारू. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय राजसाहेब यांच्या बाबतीत बोलले आणि आम्ही देखील त्यांना म्हटलं की तुमची एवढी हिंमत नाही की तुम्ही मराठी माणसाच्या बाबतीत अशा पद्धतीचं वक्तव्य कराल. जेव्हा केव्हा वेळ आली, मग राजसाहेब असो किंवा मराठी कुठलाही माणूस महाराष्ट्रातला असो, आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. जय महाराष्ट्राच्या सुद्धा घोषणा तुम्ही लॉबीमध्ये दिल्या, त्यावेळेस निशिकांत दुबे ज्यावेळेस समोर आला त्यावेळेस नक्की काय नमस्कार केला? नक्कीच आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो, महाराष्ट्राच्या मातीत वाढलो, खेळलो आणि आज जे काही आहो ते महाराष्ट्राच्या जनतेच्या भरोशावर आहो. म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्हाला नक्की आहे आणि आम्हाला कोणीही भेटलं तो कोणीही पक्षाचा असो, आम्ही त्याला भेटत असताना जय महाराष्ट्राने स्वागत करतो. जर निशिकांत दुबे मान खाली घालून जात असतील तर पटंगे मारेंगे हा जो दम त्यांनी दिलेला, काय दम आहे का? खरं तर त्यांनी बोललेल्या या वक्तव्यात जर का दम असेल ना, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करून दाखवावं. मग महाराष्ट्राची जनता काय हे त्यांना पाहायला मिळेल. आपण पाहतोय की जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे वक्तव्य जे आहे ते महाराष्ट्रामध्ये येऊन करावं असा थेट इशारा प्रतिभा धानोरकरांनी दिल्याच पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन राकेश स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.